निवडणुका म्हटलं की घोडे बाजार हा शब्द प्रचलित असतो, मात्र अकलूजमध्ये जो बाजार भरतो तो घोड्यांचा बाजार असतो। तो नक्की कसा आहे, काय आहे त्याचा इतिहास, काय आहे त्याची परंपरा, कुठल्या प्रकारचे घोडे तिथे येतात, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण या गावाकडच्या गोष्टीमध्ये घेणार आहोत। अकलूज आशिया खंडातली सर्वात प्रगत आणि अत्याधुनिक अशी ग्रामपंचायत। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांचं गाव, साखर कारखानदारी, भुईकोट किल्ल्यातली शिवसृष्टी, एकाहून एक सरस अशी पर्यटन स्थळ, अशी ही गावची आजपर्यंतची ओळख। बरं, अगदी सैराट मधली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू देखील याच गावची बर का। मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू, आय लव्ह यू। पण आता याच अकलूजची आणखी एक नवी ओळख निर्माण होऊ पाहते आणि ते म्हणजे घोडे बाजारांचं गाव। विश्वास बसत नाही ना, पण हे खरंय, अगदी खरंय। कार्तिकी एकादशी नंतर इथं अगदी राष्ट्रीय स्तरावरचा घोडे बाजार भरतो। थोडे थिडके नाही तर तब्बल 2,500 ते 3,000 घोडे इथं विक्रीसाठी येतात। तब्बल महिनाभर हा बाजार इथे चालतो। या ठिकाणी काटेवाडी जातीचे घोडे, इंग्लिश जातीचे घोडे या ठिकाणी येतात, पण प्रामुख्यानं काटेवाडी, राजस्थानी, पंजाब, मध्य प्रदेश या प्रदेशातले, दिल्ली या परिसरातले घोडे मालक या ठिकाणी घोडे घेऊन येतात आणि विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते। या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठं मार्केट म्हणून अकलूजचं नाव आता या ठिकाणी झालेलं आहे। अकलूजच्या घोडे बाजाराला खरं तर अवघ्या 9 वर्षांचा इतिहास आहे। त्यामुळे इथं घोडे बाजार नेमका कसा सुरू झाला याची तुम्हाला उत्सुकता असेलच। तर मंडळी, त्याचाही एक गमतीशीर असा राजकीय किस्सा सांगितला जातो। त्याचं झालं असं की 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूरकरांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांना पराभवाची धूळ चारली आणि त्याचाच वचपा म्हणून मोहिते पाटलांनी चंद्रभागेच्या तीरावरचा हा घोडे बाजार अकलूजला पळवल्याचा आरोप केला जातो। अर्थात मोहिते पाटील समर्थक हा आरोप फेटाळून लावतात, तो भाग वेगळा, पण हे अगदी खरं। पंढरपुरात घोडे व्यापाऱ्यांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नव्हत्या, म्हणूनच व्यापाऱ्यांनी अकलूजला पसंती दिल्याचा सोयीस्कर युक्तिवाद त्यांच्या समर्थकांकडूनच केला जातो। असो, पण तेव्हापासून घोडे बाजार हा अकलूजलाच भरतो, हे काय ते सत्य बाबा। 8-9 वर्षापूर्वी ग्लॅडियर म्हणून काहीतरी रोग होता, तो घोड्याला आला होता आणि म्हणून तिथल्या बाजार समितीनं घोडे बाजार बाहेर काढा असं घोडे मालकांना सांगितलं आणि त्यांच्यात काय मेळ लागला नाही, त्यांची तक्रार झाली त्या ठिकाणी। आणि ते नंतर मग त्या काळामध्ये दादा संपर्कमंत्री होते, मग ते म्हटले जिल्ह्याच्या बाहेर काही घोडे बाजार काही घेऊ जाऊ नका, मग अकलूजला येता तुम्ही देत असाल जागा तर आम्ही अकलूजला येतो, घोडे बाजार भरू, असं त्यांनी सर्वांनी विनंती केली। पंढरपूरचा घोडे बाजार अकलूजच्या कृषी बाजार समितीत विसावल्यापासून थेट उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचे घोडे व्यापारी इथं दरवर्षी आवर्जून येतात। अकलूजची बाजार समिती ही घोडे व्यापाऱ्यांना उत्तमोत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देते। घोडे बाजारातून इथं तब्बल 7 ते 8 कोटींची आर्थिक उलाढाल होते। ह्या बाजाराचे 9वे वर्ष असून या ठिकाणी 24 तास लाईट, 24 तास पाणी मोफत दिलं जातं। या ठिकाणी औषध फवारणी बाजार समितीच्या वतीने करण्यात येते आणि गतवर्षी या बाजार समितीच्या घोडे बाजारात 7 ते 8 कोटीची उलाढाल झालेली होती। यावर्षी निश्चित त्यापेक्षा जास्त उलाढाल होईल आणि गतवर्षी एक घोडा 25 लाखाला नगरच्या खरेदीदारांनी घेतलेला होता, त्यामुळे 25 लाखापर्यंत या ठिकाणी घोडे विक्री होऊ शकते। आता घोडे बाजार म्हटलं की घोडे शौकीन हे आलेच, मग जातीवंत घोडा कसा ओळखावा
याचेही काही ठोकताळे आणि खानाखुणा असतात. बऱ्याचदा घोडा खरेदीसाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो. यातूनच मग लोकांच्या मनातल्या काही श्रद्धा तसंच अंधश्रद्धाही अनुभवायला मिळतात. पण असं असलं तरी चांगला घोडा निवडण्यासाठी या क्षेत्रातला जाणकाराच असावा लागतो. बरं, बघूयात जातीवंत घोडा नेमका ओळखायचा तरी कसा. सुरुवातीला आपण हा माथ्याचा भोवरा बघितला जातो. हा भोवरा कायम ह्या डोळ्याच्या आय लेवलच्या वर असावा. हा जर इथं खाली वगैरे असेल तर तो मालकाला रडवतो असं म्हणलं जातं, आसूढाळ असं म्हणलं जातं. वर असेल तर तो नक्कीच चांगलं असं शुभ लक्षण मानलं जातं. नाही तर त्याची म्हण आहे की ह्या भोवऱ्यामुळं मालकाला कायम रडवत राहील म्हणून. ते तिथं कंट्यात एक भोवरा असावा, तेही चांगलं लक्षण मानलं जातं. आता महाराष्ट्रात ज्या गोष्टीला चांगलं लक्षण मानलं जातं ते वर नॉर्थ इंडियामध्ये वाईट लक्षणं मानली जातात त्याला, आणि तिकडं ज्याला वाईट मानलं जातं त्याला आपल्याकडे चांगलं मानतात, आणि तिकडं जे चांगलं आहे त्याला आपल्याकडे वाईट मानतात. असं वेगळे वेगळे प्रत्येक ठिकाणचे पारंपरिक पद्धती आहेत घ्यायच्या. आजच्या घडीला जगभरात घोड्याच्या एकूण 200 प्रजातींना मान्यता आहे. त्यामध्ये भारतातील अवघ्या 5 घोड्यांना स्थान मिळालं. यापैकी अनेक घोडे हे अकलूजच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात काटेवाडी आहे, मारवारी आहे, मणिपुरी आहे, आणि जे आपण टट्टू सगळीकडे बघतो ते टट्टू. आणि मिलिटरीने एक विशेष अभ्यास करून जात बनवलेली आहे. या 5 घोड्यांच्या जातींना जगभर आपल्या मान्यता आहे. अलीकडे भीमथडी घोड्यांना सुद्धा मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले आहेत. जगभरात घोडे खरेदी करताना त्याची वंशावळ ही आवर्जून बघितली जाते. भारतात मात्र अनेकदा ती पाहिली जाते. खूप कमी लोकांनी आपल्या घोड्यांची वंशावळ जतन केलेली आहे. त्यामुळे ती जतन करणं गरजेचं आहे. आगामी काळात जर घोडे बाजार टिकवायचा असेल तर या गोष्टी करणं आवश्यक आहे, असं जाणकार सांगतात. जुने राजघराणे जे आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर जयपूरचं उदयपूरचे महाराज, जोधपूरचे महाराज, राजस्थानमध्ये अजून एक डुंडलोड म्हणून भाग आहे, तिथले डुंडलोडचे महाराज, ग्वाल्हेरला शिंदे महाराजांचं. या लोकांनी जुन्या ज्या भारतीय घोड्यांच्या पिढ्या आहेत त्या बऱ्यापैकी जतन केलेल्या आहेत. उदयपूरच्या महाराजांकडे तुम्हाला चेतक घोड्याची वंशावळ अजून त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. ग्वाल्हेरच्या महाराजांकडे त्यांनी परदेशातून घोडे आणायचे. त्यांचा महाराष्ट्रात सुद्धा पुण्याजवळ स्टड फार्म होता, ग्वाल्हेरला होता. ऑस्ट्रेलियातून जंगली घोडे आणायचे आणि इथं ते माणसाळून त्यांना ट्रेनिंग देऊन मग रेस कोर्समध्ये उतरवणं किंवा स्वतःच्या त्या घोडेदळात त्या काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये त्याचा वापर केला जायचा. ही पारंपरिक पद्धतीनं सगळ्यांनी अजून चांगल्या पद्धतीनं घोडे सांभाळले. त्याच पद्धतीनं आत्ता जे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत अमरिंदर सिंग, ती सुद्धा रॉयल फॅमिली आहे, त्यांच्याकडे सुद्धा घोडे जुने पूर्वीपासून सांभाळलेले आहेत त्यांनी. घोडे खरेदी विक्री व्यवसायात खरं तर जाणकारांसाठी अनेक संधी आहेत. मात्र त्यासाठी शासकीय स्तरावरून मदत होणं गरजेचं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश सरकार याबाबत जागृत आहे. महाराष्ट्र सरकारनेही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हा व्यापार जागतिक स्तरावरचा आहे. त्यात आपण मागे पडू नये हीच घोडे संवर्धकांची अपेक्षा. गव्हर्नमेंट प्रोत्साहन देते स्पोर्ट्ससाठी म्हणून पण, आणि चांगल्या ब्रीडचे घोडे सांभाळल्याबद्दल पण. मग त्याला अनुदान देणं, मुलांना स्पोर्ट्ससाठी स्कॉलरशिप देणं, अशा पद्धतीनं. आणि घोडे बाजार भरवण्यासाठी सुद्धा सरकार अनुदान देते त्या ठिकाणी. आणि चांगले घोडे सांभाळले त्यांचे नंबर काढून त्यांना मोठ्या रकमा बक्षिसं दिली जातात. म्हणजे अख्ख्या भारतातून तिथं व्यापारी किंवा घोडे शौकीन खरेदीसाठी जातात. तसं अजून महाराष्ट्रामध्ये होत नाही. मोहिते पाटलांच्या दूरदृष्टीतून अकलूज ही आशिया खंडातली सर्वात प्रगत ग्रामपंचायत बनली आहे. त्यामुळे इथल्या घोडे बाजाराला लोकाश्रयासोबतच राजाश्रयही प्राप्त झाला आहे. त्यामुळे अकलूजचा घोडे बाजार हा देशभरात प्रसिद्ध झालेला आहे. तसंच
बाजार समितीच्या माध्यमातून इथल्या घोडे बाजारात व्यवहाराची विश्वासार्हताही जपली जाते. कदाचित म्हणूनच अल्पावधीतच अकलूजचा घोडे बाजार देशभरात प्रसिद्ध पावला. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमधून व्यापारी इथं घोडे खरेदी विक्रीसाठी येतात. अकलूज बाज़ार बोले तो स्पेशल बाज़ार है घोड़ों का. सभी सुविधाएं यहाँ पे, पानी की, लाइट की, पब्लिक की कोई परेशानी नहीं, कोई डिस्टर्ब नहीं. बहुत अच्छा है यहाँ पे. कंपार्टमेंट सब टेंशन नहीं, कुछ तकरार नहीं यहाँ पे. ऐसा है 20 साल से कोई मद्दा भी बिकता है घोड़ा, कोई तेज भी बिकता है. हर रेंज का अलग अलग घोड़ा मिलता है यहाँ पे, समझे. चलने वाले भी घोड़े मिलते हैं, नाच वाले भी घोड़े यहाँ पे मिलते हैं. हर तरह के घोड़े मिलते हैं यहाँ पे. ये 4 मेले 6 महीने के लिए इधर घूमना पड़ता है महाराष्ट्र में. हमें 6 महीने तक यहाँ पे घूमना पड़ता है. महाराष्ट्र में रहते 6 महीने तक. कहाँ पे अच्छी सुविधा तो यहाँ पे ही अच्छी रहती है. हमें पानी की सुविधा, लाइट की सुविधा, हर तरह की सुविधा यहाँ पे है, समझे. बाकी यहाँ तहाँ जाते हैं सुविधा गलत मिलती है, समझे. यहाँ की सुविधा बहुत चांगली रहती है. अकलूजच्या घोडे बाजारामुळे पंचक्रोशीतील महिलांच्या हाताला चांगला रोजगार मिळाला. घोड्याचं साहित्य विक्री करणाऱ्यांनाही मोठं आर्थिक उत्पन्न इथे मिळताना दिसतंय. त्यामुळे महिनाभरात स्थानिकांनाही गावातच हक्काचा रोजगार मिळतो. बावड्यावरनं गवत आणून शेणी ही रोजगार आहे आमचं. दररोजचं आणायचं इकायचं, गाडीनं यायचं. 2 महिने धंदा असतो पण 20-30 हजार होतोय आमचा धंदा. घोड्याला एक चीज अशी लागते की बाबा लाखाचे, 50,000चे, 30,000चे, 10,000चे, 5,000चे जे जे लागणारी वस्तू आहेत ना, असे एवढे रुपयाचे आहेत. आणि घोड्याचे लागणारे साहित्य आहे, जीन आहे, छाप आहे, गर्दनहार आहे, मुरकी आहे, लगाम आहे, आणि पायाला बांधणारी रस्सी आहे. अकलूजचा घोडे बाजार हा बाजार समितीतील कर्मचाऱ्यांसाठी तर आनंदाची पर्वणी असतेच, पण महिना दीड महिना हे कर्मचारी घोड्यांची आणि घोड्यांच्या विक्रेत्यांची सेवा करतात. हे काय ते त्यांच्याकरता मोठं समाधान असतं. घोड्यांच्या आरोग्यासाठी जनावरांचे डॉक्टरही त्यांच्या दिमतीला इथे रात्रंदिवस उपस्थित असतात. वारकरी आणि देवाची सेवा करतोय अशी एक आमचं समज आहे की बाबा आम्हाला ते वाटतं की बाबा आपण सेवा केली कशाची का होईना, मग ते पाळीव प्राणी असो किंवा मनुष्य असो. आता हे यांच्या पण लोकांना कोणाला आजारी पडले काय पडले तरी आम्ही दवाखाना ही सगळं आम्ही स्वतः त्यांना सुविधा पुरवतो. आमची नियुक्ती कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज यांच्यातर्फे असते. तर घोडे लांबून येतात ना बाजारासाठी. हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा बाजार म्हणलं तरी चालेल. अकलूजला साधारणतः 2-3 हजारच्या आसपास घोडे असतात. आणि लांबून आल्यामुळे ताणतणाव, पोटदुखी वगैरे इतर बरेचसे आजार असतात. जखम होणे, गाडीतून उतरताना पडणे, त्याच्यासाठी आपण इथं उपचारासाठी असतो. अकलूजमध्ये होणाऱ्या या घोडे बाजाराबरोबरच घोडेसवारीचं देखील शिक्षण अकलूजमध्ये दिलं जातं. नक्की कशा पद्धतीचं शिक्षण ह्या अकलूजमध्ये दिलं जातं, घोडेसवारी नक्की कशी करावी, काय आहे त्याची शास्त्रोक्त पद्धत, ह्या सर्व गोष्टींचा आढावा आपण एका ब्रेकनंतर पाहणार आहोत. अकलूजच्या बाजार समितीत भरणारा हा घोडे बाजार तसा अजून तरी पारंपरिक आहे. मात्र अकलूज मधल्याच ग्रीन फिंगर स्कूलने त्याच्याही पुढे जात आता आधुनिक घोडेस्वारीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. इथे विद्यार्थ्यांना घोडेस्वारीचं शास्त्रशुद्ध पद्धतीचं प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे आगामी काळात या विद्यार्थ्यांना इक्वेस्टेरियन म्हणजेच घोडेस्वारीत करिअर करण्यास मोठी संधी आहे. जम्पिंग, कंटर हे खूप काही करतो. घोड्यावर अगोदर बसलेलो पण तेव्हा पुढं कोणी तर पकडायचं आम्हाला आणि ते आम्ही नुसतं बसायचो. आम्ही काय घोड्याला आम्ही कंट्रोल नव्हतो करत. आता इथं आलो आम्ही स्वतः शिकलो घोड्याला कसं कंट्रोल करायचं, काय करायचं. मला असं वाटतं की मी मोठं झाल्यावर आमच्या अकलूजचा किंवा सोलापूरचं नाव मोठं करेन. माझं लक्ष आहे. मला वाटतं की मी जॉकी बनाव, पण मी प्रयत्न करणार जॉकी बनणार. घोडेस्वारी ही तशी आपल्या पूर्वजांच्या नसानसात भिनलेली होती.
किंबहुना त्या जोरावरच आपल्या पूर्वजांनी घोडेस्वारी करून अटकेपार झेंडा लावल्याचा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे। त्यामुळे आजच्या पिढीत ही घोडेस्वारी सुप्त रूपात आहे। म्हणूनच या सुप्त गुणांना वाव दिला तर भारतीय युवक युवतींना या क्षेत्रातही मोठी संधी मिळू शकेल। शो जम्पिंगचा एक प्रकार आहे जो ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये खेळला जातो। दुसरा ड्रेसाज म्हणून आहे, विशेषतः मुलींसाठी तो खास हे आहे की संगीताच्या तालावर घोड्याची चाल ठरवणे आणि त्याचे एक ठराविक मार्किंग सिस्टीम आहे, त्याचा वापर करणे आणि त्यात सुद्धा करिअर घडवलं जाऊ शकतं। परदेशात घोडेस्वारीसाठी मोठी आर्थिक तरतूद केली जाते, त्यामुळे या खेळाकडे आपण किती गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे हे सहज लक्षात येतं। कारण घोडेस्वारी ही सुद्धा एक मोठी इंडस्ट्री बनू शकते, त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने पाहिलंच पाहिजे असं जाणकारांना वाटतं। तसा विचार जर करायला गेलं तर ही एक मोठी इंडस्ट्री होऊ शकते। आपले घोडे जर बघितले शरीर यष्टीनं एकदम बारीक असतात आणि त्यांची कोणत्याही तापमानात कोणत्याही वातावरणामध्ये कशाही पद्धतीने जर सांभाळलं तर टिकण्याची क्षमता ही जास्त आहे। अकलूजला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। अकलूजच्या पर्यटनात या घोडे बाजाराच्या निमित्ताने मोठी समृद्धता निर्माण झाली आहे। पारंपरिक बाजारासोबतच घोडेस्वारीच्या व्यवसायाकडे आपण वळलं पाहिजे, यासाठी अकलूजकरांनी पुढाकार घेतला। आता गरज आहे ती सरकारने साथ देण्याची। गावाकडच्या गोष्टीमध्ये आपण अकलूजचा घोडे बाजार पाहिला, त्याचबरोबर अकलूजमधील हे घोडेसवारीचं शिक्षण देणारं राज्यातील पहिलं स्कूल म्हणजे हे ग्रीन फिंगर स्कूल आहे आणि निश्चितच राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीच्या शाळा सुरू होणं गरजेचं आहे। अकलूजच्या बाजार समितीत भरणारा हा घोडे बाजार तसा अजून तरी पारंपरिक आहे, मात्र अकलूज मधल्याच ग्रीन फिंगर स्कूलने त्याच्याही पुढे जात आता आधुनिक घोडेस्वारीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे। इथे विद्यार्थ्यांना घोडेस्वारीचं शास्त्रशुद्ध पद्धतीचं प्रशिक्षणही दिलं जातं, त्यामुळे आगामी काळात या विद्यार्थ्यांना इक्वेस्टेरियन म्हणजेच घोडेस्वारीत करिअर करण्यास मोठी संधी आहे। जम्पिंग कंटर हे खूप काही करतो। घोड्यावर अगोदर बसलेलो, पण तेव्हा पुढं कोणी तर पकडायचं आम्हाला आणि ते आम्ही नुसतं बसायचो। आम्ही घोड्याला आम्ही कंट्रोल नव्हतो करत। आता इथं आलो, आम्ही स्वतः शिकलो घोड्याला कसं कंट्रोल करायचं, काय करायचं। मला असं वाटतं की मी मोठं झाल्यावर अकलूजचा किंवा सोलापूरचं नाव मोठं करेन। माझं लक्ष आहे, मला वाटतं की मी जॉकी बनाव, पण मी प्रयत्न करणार जॉकी बनणार। घोडेस्वारी ही तशी आपल्या पूर्वजांच्या नसानसात भिनलेली होती, किंबहुना त्या जोरावरच आपल्या पूर्वजांनी घोडेस्वारी करून अटकेपार झेंडा लावल्याचा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे। त्यामुळे आजच्या पिढीत ही घोडेस्वारी सुप्त रूपात आहे। म्हणूनच या सुप्त गुणांना वाव दिला तर भारतीय युवक युवतींना या क्षेत्रातही मोठी संधी मिळू शकेल। शो जम्पिंगचा एक प्रकार आहे जो ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये खेळला जातो। दुसरा ड्रेसाज म्हणून आहे, विशेषतः मुलींसाठी तो खास हे आहे की संगीताच्या तालावर घोड्याची चाल ठरवणे आणि त्याचे एक ठराविक मार्किंग सिस्टीम आहे, त्याचा वापर करणे आणि त्यात सुद्धा करिअर घडवलं जाऊ शकतं। परदेशात घोडेस्वारीसाठी मोठी आर्थिक तरतूद केली जाते, त्यामुळे या खेळाकडे आपण किती गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे हे सहज लक्षात येतं। कारण घोडेस्वारी ही सुद्धा एक मोठी इंडस्ट्री बनू शकते, त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने पाहिलंच पाहिजे असं जाणकारांना वाटतं। तसा विचार जर करायला गेलं तर ही एक मोठी इंडस्ट्री होऊ शकते। आपले घोडे जर बघितले शरीर यष्टीनं एकदम बारीक असतात आणि त्यांची कोणत्याही तापमानात कोणत्याही वातावरणामध्ये कशाही पद्धतीने जर सांभाळलं तर टिकण्याची क्षमता ही जास्त आहे।
अकलूजला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अकलूजच्या पर्यटनात या घोडे बाजाराच्या निमित्ताने मोठी समृद्धता निर्माण झाली आहे. पारंपरिक बाजारासोबतच घोडेस्वारीच्या व्यवसायाकडे आपण वळलं पाहिजे, यासाठी अकलूजकरांनी पुढाकार घेतलाय. आता गरज आहे ती सरकारने साथ देण्याची. गावाकडच्या गोष्टीमध्ये आपण अकलूजचा घोडे बाजार पाहिला. त्याचबरोबर अकलूजमधील हे घोडेसवारीचं शिक्षण देणारं राज्यातील पहिलं स्कूल म्हणजे हे ग्रीन फिंगर स्कूल आहे. आणि निश्चितच राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीच्या शाळा सुरू होणं गरजेचं आहे.